तर आज बनवूया अस्सल मराठमोळा गावरान सार. तर यासाठी 2 ते 3 कांदे असे लालसर रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये अर्धा चमचा तेल, त्यामध्ये खोबऱ्याचा किस लालसर रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं तेल घालून त्यामध्ये 10 ते 12 मिरच्या, लसूण, त्याचबरोबर थोडेसे धने आणि भाजलेला किस घालून घ्यायचा. त्यानंतर 2 ते 3 आल्याचे तुकडे घालायचे आणि भरपूर कोथिंबीर घालायची आणि परतून घ्यायचं. मिक्सरला बारीक वाटण तयार करून घ्यायचं या सगळ्याचं. त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे शिजवलेली चण्याची डाळ, त्याचबरोबर कोथिंबीर, लसूण आणि खोबऱ्याचा ठेचा. त्यानंतर पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेलामध्ये 2 ते 3 पत्रीची पानं, त्यानंतर बनवलेला ठेचा आणि त्याचबरोबर सर्व प्रकारचे मसाले, स्पेशली खानदेशी मसाला वापरलाय. त्याचबरोबर वाटण घालायचं. 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. त्यानंतर शिजवलेली चणा डाळ घालून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत परतायचं. त्यानंतर वरतून चवीसाठी डाळीचं पाणी घालायचं आणि लागेल तेवढं पाणी वरतून सारासाठी वापरायचं. चवीनुसार मीठ, 1 गुळाचा खडा आणि कोथिंबीर टाकायची.